श्री मारुती जन्मोत्सव माहिती. श्री बजरंगबली की जय. चैत्र शुद्ध पौर्णिमा. श्री सप्त चिरंजीवीतील श्री हनुमानाचा जन्मोत्सव. सप्त चिरंजीव अश्वत्थामा, बली, व्यास, हनुमान, विभीषण, कृप, परशुराम हे सप्त चिरंजीव आहेत. यातील श्री मुख्य प्राण महारुद्र यांचा विषयावर माहिती पाहू. श्री हनुमान परिवार. वडील केसरी, आई अंजनी. अन्य नावे नामांतरे हनुमंत, मारुती, बजरंगबली, आंजनेय. या अवताराची मुख्य देवता श्री शिव म्हणजेच श्री शिवचा अवतार आहे श्री मारुती. मित्रांनो, आज आपण दूरचित्रवाणीवर अनेक मालिका पाहतो. त्यात शक्तिमान सारखे एखादे काल्पनिक पात्र दाखवले जाते. ते पाहून आपल्याला वाटते की आपणही असे शक्तिमान व्हावे. अनेक मुले अशा पात्रांना खरे समजून अशी कृती करण्यासही प्रयत्न करतात. पण हे सर्व खोटे आणि काल्पनिक असते. यापेक्षा आपल्या देवता पुष्कळ शक्तिमान आणि सर्वार्थाने आदर्श आहेत. मारुती राया पुष्कळ शक्तिमान होता. त्याने केवळ एका हातावर द्रोणागिरी पर्वत उचलला. तसेच समुद्रावरून उड्डाण करून लंकेत प्रवेश केला. मित्रांनो, आपल्याला अशा सर्व शक्तिमान हनुमान सारखे व्हायला आवडेल की खोटे पात्र असलेल्या शक्तिमान आणि स्पायडरमॅन सारखे व्हावेसे वाटेल? तुम्हीच सांगा आणि कमेंट करा. आपल्या मनात प्रश्न आता आपल्या मनात प्रश्न आला असेल की हनुमान एवढा शक्तिमान कसा? याचे उत्तर म्हणजे हनुमानाने श्रीरामाची भक्ती केली. भक्तीनेच शक्ती मिळते. भक्ती केली तर आपण सुद्धा मारुतीरायासारखे शक्तिमान होऊ मित्रांनो. आपल्याला सर्व शक्तिमान आणि महापराक्रमी व्हावेसे वाटते ना? आपणही मारुतीरायाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्र आणि धर्म यांचे रक्षण करण्यास सिद्ध होऊ. आज आपण हनुमान जयंतीच्या निमित्ताने सर्व शक्तिमान हनुमानाचा जन्म आणि इतर माहिती समजून घेऊया. तसेच कोणत्या गुणांमुळे तो श्रीरामाचा आवडता आणि परमभक्त झाला हेही पाहूया. मारुतीच्या जन्माचा इतिहास आणि त्याला हनुमान असे नाव मिळण्याचे कारण. राजा दशरथाने पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला होता. त्या यज्ञातून अग्निदेव प्रसन्न झाला आणि त्यांनी दशरथाच्या राण्यांना पायस म्हणजेच खिरीचा प्रसाद दिला. दशरथ राजाच्या राण्यांप्रमाणेच तपश्चर्या करणाऱ्या अंजनीला म्हणजे मारुतीरायाच्या आईलाही हा प्रसाद मिळाला. त्यामुळे अंजनीला मारुतीरायासारखा पुत्र लाभला. त्या दिवशी चैत्र पौर्णिमा होती. तो दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. मारुतीरायाने जन्मतःच उगवता सूर्य पाहिला आणि त्याला ते फळ आहे असे वाटून त्याने सूर्याच्या दिशेने उड्डाण केले. त्यावेळी सूर्याला गिळण्यासाठी राहू आला होता. इंद्रदेवाला मारुती राहूच आहे असे वाटले आणि त्याने मारुतीच्या दिशेने वज्र फेकले. ते मारुतीरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली आणि ते मारुतीरायाच्या हनुवटीला लागले आणि त्याची हनुवटी छाटली गेली. तेव्हापासून त्याला हनुमान हे नाव पडले. आता कार्य आणि वैशिष्ट्ये आपण बघूयात. तर हनुमानचे कार्य काय आहे आणि त्या कार्यांची वैशिष्ट्ये काय आहे ते आपण आता बघूया. पहिलं आहे महापराक्रमी. हनुमंताने जंबू, माली, अक्ष,
धुम्राक्ष, निकुंभ या मोठमोठ्या वीरांचा नाश केला. त्याने रावणाला सुद्धा बेशुद्ध केले. समुद्रावरून उड्डाण करून लंका दहन केले आणि द्रोणागिरी पर्वतही उघडून आणला. मित्रांनो, या सर्व गोष्टींवरून आपल्याला मारुती राया किती महापराक्रमी होता हे लक्षात आले असेल. आता आपण दुसरं कार्य आणि त्याचे वैशिष्ट्य बघूया. निस्सिम भक्त. मित्रांनो, मारुती राया केवळ महापराक्रमी नव्हता, तर रामाचा भक्तही होता. देवासाठी प्राण देण्याची त्याची सिद्धता होती. तो सतत देवाचे नामस्मरण करत असे. देवाच्या नामातच शक्ती आहे हे त्याला ठाऊक होते. आपणही सतत नामस्मरण करून देवाचे भक्त होऊया आणि देवाची शक्ती मिळवूयात. मारुती रायाला देवाच्या सेवेपुढे सर्व तुच्छ वाटत असे. असा भक्त देवाला आवडतो. आपणही त्याच्यासारखे भक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा. आता आपण बघूया म्हणजे तिसरं, अखंड साधना. युद्ध चालू असताना मारुती राया थोडा वेळ बाजूला जाऊन ध्यान लावे आणि प्रत्येक क्षणाला देवाचे स्मरण करत असे. आता आपण बघूया पुढचे कार्य आणि वैशिष्ट्य. बुद्धिमान मारुती रायाला सर्व व्याकरण सूत्रे ठाऊक होती. त्याला 11वा व्याकरणकार मानले जाते. तो एवढा बुद्धिमान कसा? मित्रांनो, जे भक्ती करतात त्यांची बुद्धी सात्विक होते. आजपासून आपणही मारुतीसारखी भक्ती करून बुद्धिमान होऊया. आता आपण पुढचे कार्य आणि वैशिष्ट्य बघूयात. जितेंद्रिय मारुतीचे आपल्या इंद्रियांवर नियंत्रण होते. तो सीतेच्या शोधासाठी लंकेत गेला. तेथे त्याने राक्षस कुलातील अनेक स्त्रिया पाहिल्या, पण एकाही स्त्रीविषयी त्याच्या मनात कोणताच वाईट विचार क्षणभर सुद्धा आला नाही, कारण त्याने आपल्या सर्व विकारांवर नियंत्रण मिळवले होते. मित्रांनो, देवाची भक्ती करणारा खरा भक्तच आपल्या विकारांवर म्हणजेच वाईट विचारांवर नियंत्रण मिळवतो. तो विकारांच्या आहारी जात नाही. आज आपण पुष्कळ शिक्षण घेतो, पण आपले विकार जात नाहीत. याचे कारण आपण देवभक्त नाही. आता आपण बघूया मारुती रायांचे म्हणजे हनुमानजीचे पुढचे कार्य आणि वैशिष्ट्य. आता भाषण कालेत निपुण असणारा मारुती उत्तम वक्ता होता. त्याने रावणाच्या दरबारात भाषण केल्यावर सारा दरबार थक्क झाला. मित्रांनो, वरील सर्व गुण आपल्यात येण्यासाठी आपण मारुतीला प्रार्थना करूया. हे मारुती राया, आम्हाला तुझ्यासारखी शक्ती आणि भक्ती करण्याची शक्ती आणि बुद्धी दे. तुझे सर्व गुण आमच्यात येण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न होऊ देत. हीच तुझ्या चरणी प्रार्थना आहे. मारुतीच्या मूर्तीला रंग शेंद्री असण्याने आणि त्याला शेंदूर लावण्याचे कारण काय आहे? आता त्याचे आपण बघूया. पहिलं कारण आहे प्रभू श्रीरामांवरील निस्सिम भक्तीचे प्रतीक म्हणून सर्वांगाला शेंदूर लावणे. मारुतीला रंग शेंद्री असण्याविषयी एक गोष्ट आहे. एकदा सीतेने स्नानानंतर कपाळाला शेंदूर लावला, तेव्हा हनुमानाने त्याचे कारण विचारले. सीता म्हणाली, रामाचे आयुष्य वाढावे म्हणून मी शेंदूर लावते. मित्रांनो, मारुती राया रामाचा निस्सिम भक्त होता. तो म्हणाला, माझ्या स्वामींचे आयुष्य याने वाढणार असेल तर मी सर्व अंगालाच शेंदूर लावतो. असे म्हणून त्याने स्वतःच्या पूर्ण अंगाला शेंदूर लावला आणि हे प्रभू श्रीरामाला समजल्यावर तो प्रसन्न झाला आणि म्हणाला, मारुती राया, तुझ्यासारखा माझा अन्य कुणीच भक्त नाही. तेव्हापासून मारुतीचा रंग शेंद्री झाला, म्हणजे शेंदुरी आणि केशरी झाला. पुढचं आपण बघूया. मारुतीला शेंदूर लावणे आणि तेल वाहणे. हनुमान द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना भरताने त्याला बाण मारला, तेव्हा त्याच्या पायाला दुखापत झाली आणि ती शेंदूर आणि तेल लावल्यामुळे बरी झाली. त्यामुळे हनुमानाला शेंदूर वाहतात आणि तेल लावतात. मारुतीचे रूपे.
आता मारुतीचे रूपे किती आहेत ते आपण बघूयात. पहिला आहे प्रताप मारुती. म्हणजे काय, एका हातात द्रोणागिरी पर्वत आणि दुसऱ्या हातात गदा असे याचे रूप असते. यातून मारुतीची सर्व शक्तिमानता पाहायला मिळते. दुसरा आहे दास मारुती. श्रीरामापुढे हात जोडून उभा असलेला, मस्तक झुकलेले आणि शेपटी भूमीवर रुळलेली असे याचे रूप आहे. यातून हनुमान किती नम्र आहे हे आपण शिकायचे आहे. पुढचं आहे वीर मारुती. हा सतत लढण्याच्या पवित्र्यात उभा असतो. आपणही याच्यासारखे अन्यायाच्या विरोधात लढले पाहिजे. म्हणून हनुमान जयंतीच्या निमित्ताने आपण निश्चय करूया की आम्ही अन्यायाविरुद्ध लढायला मारुतीप्रमाणे सिद्ध राहू. पुढचं आहे पंचमुखी मारुती. आपण पुष्कळ ठिकाणी पंचमुखी मारुतीच्या मूर्ती पाहतो. गरुड, वराह, हयग्रीव, सिंह आणि कपिमुख अशी मूर्तीची मुखे असतात. पंचमुखीचा अर्थ आहे 5 दिशांचे रक्षण करणारा. मारुती पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि ऊर्ध्व या 5 दिशांचे रक्षण करतो. असे हे आज हनुमान जयंती निमित्त आपणा सर्वांना हनुमानजी भगवानचे सर्व महत्व, कार्य आणि वैशिष्ट्ये आणि मारुती रायाचे पंचमुखी नाव हे कसे पडले आणि त्याचे पंचमुखी म्हणजे त्याचे महत्व काय, हे नाव कसे पडले आणि 5 मुख म्हणजे त्याचे आपल्या सर्वांना कशी हनुमानजी भगवानची आणि मारुती रायांची कृपा प्राप्त होते, हे सर्व आपण यामध्ये बघितले. तर आपणा सर्वांनी आज हे हनुमान जयंतीच्या निमित्त हे जर आपण सर्वांनी ऐकले तर आपणा सर्वांना हनुमानजी भगवानची आणि मारुती रायाची कृपा प्राप्त होईल. जय हनुमान, जय मारुती राया, जय 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 हनुमान, जय श्रीराम. आज श्री हनुमान जयंती आहे, त्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व भक्तांना शेअर करा. तुम्हाला खूप पुण्य लागेल. तुम्हाला खूप खूप हनुमानजी भगवानची, मारुती रायाची तुमच्यावर कृपा होईल.